Lesson number 19, Life Cycle of Stars. आता we have learned that a structure of universe is in earlier standards. Our solar system is situated in a galaxy. का तर गॅलेक्सी काय तर गॅलेक्सी हे एक कलेक्शन ऑफ बिलियन्स ऑफ स्टार, प्लॅनेटरी सिस्टम अँड इंटरस्टेलर क्लाउड्स इन प्रेझेंट इन द एम्प्टी स्पेसेस बिटवीन स्टार्स. आता युनिवर्स जे आहे ते तीन टाईपमध्ये आहे. म्हणजे गॅलेक्सी जे आहे ते तीन टाईपमध्ये बनू शकते, स्पिरिकल, इलिप्टिकल अँड इनरेग्युलर. इलिप्टिकल अँड इनरेग्युलर आपली जे येते, आपली जे मिल्की वे मंदाकिनी आहे तिथे दोन नाव आहे. ती येते स्पिरिकल गॅलेक्सीमध्ये येते ती. आणि आपण समजा पाहायचं असलं दुसरं एखादा प्लॅनेट नाही तर ग्रह पाहायचं असलं तर आपण काय वापरायचं, तर आपण टेलिस्कोप वापरायचं. प्लॅनेट नाही तर ग्रह नाही, प्लॅनेट किंवा ग्रह नाही, प्लॅनेट ग्रह. प्लॅनेट म्हणजेच ग्रह. टेलिस्कोपनं पाहायचं. प्रॉपर्टीज ऑफ स्टार्स म्हणजे आता नाईटला आपल्याला जास्तीत जास्त 4000 स्टार्स दिसतात. प्रॉपर्टीज म्हणजे काय? प्रॉपर्टीज म्हणजे त्यांचे गुणधर्म. आता गुणधर्म काय, तर ॲट नाईट वी कॅन सी अबाउट 400 स्टार्स विथ युअर नेकलेस. मोजून आपण केव्हा मोजू, 4000 पर्यंत मोजू, तर ती 4000 एक आकडा समजा. तर स्टार्स आहे की नाही, हे जे स्टार्स असतात त्यांना हायर अँड लोअर मास, साईज अँड टेम्परेचर असते. म्हणजे स्टार्सची बनावट कशी होते, तर स्टार्सला बनावट व्हायची लोअर मास अँड टेम्परेचर पाहिजे. बनावट नाही, त्याचं वजन आणि त्याचं जे टेम्परेचर असते ते वेगवेगळं असते प्रत्येक स्टार्सचं, असं आहे ते. बनावट वेगळी असते. बनावट म्हणजे काय की त्याच्यात जे इन्ग्रेडियंट, सपोज आपण जी भाजी बनवली त्या भाजीमध्ये आपण काय काय हे टाकले, त्याचा रंग आणि त्याचे जे घनत्व आहे, हे झालं ते स्टार्सचं. तू आता जे मास आणि साईज सांगून राहिला ते म्हणजे त्या भाजीचं घनत्व म्हणजे त्याचं किती घट्ट भाजी आहे ती, आणि त्याचं टेम्परेचर किती गरम आहे. पण बनावट म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत ते. स्टार्स जे असतात हे गॅग्नॅटिक स्पिअर्स ऑफ हॉट गॅसेस. जायगॅन्टिक म्हणजे एक मोठा भव्य बॉल. त्या भव्य बॉलमध्ये आणि त्याची घनता खूप जास्त. सम प्रॉपर्टीज ऑफ सन आर गिवन बिलो. म्हणजे सनचे आता हे सांगणार, म्हणजे प्रॉपर्टीज सांगू राहिलो, गुणधर्म सांगू राहिलो. हायड्रोजन 72%, हेलियम 26%, आणि बाकीचे दोन हे हेवियर दॅन हेलियम. 2%. मग असं सांग ना की 2% इज सन मध्ये, इन शॉर्ट सन मध्ये काय असते? हायड्रोजन, हेलियम आणि अदर गॅसेसचं पर्सेंटेज किती आहे? 2%. आणि हेलियमचं किती आहे? 26%. आणि हायड्रोजनचं किती आहे? 72%. ओके, नेक्स्ट. आता सनचे जे म्हणजे गुण आहे, मेन गुण आहे, तर तो त्याचा मास गुण. एक मिनिट थांब, तू काय म्हणाला? सनचे जे मेन गुण आहेत, आता मेन गुण काय असणार आहे सनचा? मास, त्याचा रेडियस. अरे ते गुण नाही आहेत, ते गुण आहेत का? नाही. गुणधर्म कशाला म्हणतात? तो काय देतो नेमका, म्हणजे त्याच्यातून काय बाहेर पडते, किंवा मग त्याचं ते काय वैशिष्ट्य आहे त्याचं. गुणधर्म काय त्याचा? प्रकाश देणे, लाईट देणे, हे त्याचा प्रकाश देण्याचा, उष्णता देणे. मास जे असते की नाही, तर त्याचा मास 2 multiplied by 10/30 kg. रॉंग. हे वाचूच नको, हे वाचायचं कामच नाहीये. हे वाचायचं काय काम नाहीये, कारण की हे तुला लक्षात राहणार आहे का तसंही पण? आपल्याला काय महत्वाचं आहे की बा, आपल्याला ही एक्स्ट्रा ॲडिशनल माहिती आहे फक्त याच्यासोबत दिलेली, आपल्याला ते वाचायचं नाहीये. आपल्याला काय वाचायचं आहे, काय समजून घ्यायचं आहे आपल्याला? आपल्याला नेमकं महत्वाचं हे लाईफ सायकल ऑफ स्टार्स समजून घ्यायचे आहेत. हे काय म्हणते? Our galaxy has about 10⁻11 stars. करेक्ट. It is shape is like a disk with a bulb and centerized diameter. म्हणजे एक असा स्पिरिकल शेप आहे आणि मधात एक केंद्रबिंदू आहे. आणि द डायमीटर इज अबाउट, त्याच्या मधातलं जे केंद्रबिंदू आहे ते 10⁻18 हे असते, किलोमीटर असते. हायलाइट केलेलंच वाच. सन जे आहे, सनचा जो मास आहे ते 3.3 लाख आहे अर्थच्या पेक्षा, म्हणजे 3.3 लाख पट मोठा आहे अर्थपेक्षा. मास. आणि त्याचा रेडियस आहे 100 म्हणजे 100 वेळा मोठा आहे अर्थपेक्षा. मास म्हणजे काय नेमकं? मास म्हणजे त्याचं हे आकारमान नाही, मास म्हणजे त्याचं वस्तुमान. आकारमान नाही, वस्तुमान. मास म्हणजे काय? त्याचं वस्तुमान. वस्तुमान किती याचं? 3.3 लाख टाइम्स दॅन दॅट ऑफ अर्थ. आणि त्याचं रेडियस म्हणजे काय? आता त्याचा आकारमानाकडे गेलं. आता रेडियस म्हणजे काय? तर रेडियस म्हणजे एक अशी त्रिज्या,
आता सनची त्रिज्या म्हणजे मधातून काढलेली सनची त्रिज्या आहे ती 100 टाइम्स दॅन दॅट ऑफ अर्थ. म्हणजे फक्त एक त्रिज्या, एका साईडची त्रिज्या फक्त मधात सेंटरमधून काढलेली एक त्रिज्या ती किती टाइम्स मोठी आहे म्हणते? 100 टाइम्स. हां. The mass of other stars नहीं है. The age of the sun of other stars which is time elapsed with their formation can a few billion. त्यांचं जे एज आहे ते few billion years असू शकते, नाही तर few billion years असू शकते. Various stars depending on their sizes and structure. आता जे ह्यूज क्लाउड्स जे असतात ते गॅसेसचे, डस्ट अँड गॅसेसचे ते प्रेझेंट असतात एम्प्टी स्पेसेस. Empty spaces between gases and galaxy. These are called interstellar clouds. म्हणजे ह्यूज क्लाउड्स जे असतात जे एम्प्टी स्पेसेसमध्ये गॅलेक्सीमध्ये असतात त्यांनी इंटरस्टेलर क्लाउड्स म्हणतात. लाईट याचे एक पिक्चर हुबेल टेलिस्कोपने घेतलेलं आहे आणि हे इथं दाखवलेलं आहे. लाईट इयर इज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन 1 year. म्हणजे लाईट हे वर्षात मोजण्यासाठी लाईट इयर असं एक मापक असते. ॲट द स्पीड ऑफ लाईट 3 lakh kilometers, the light year is equal to 9.5 multiplied by 10 to the power 12 kilometer. Due to some disturbance, these clouds start contracting. म्हणजे जी क्लाउड्स असतात ते एकामेकांना कॉन्ट्रॅक्ट करतात. Because of contraction, their density increase and temperature also form. स्टार कसे काय एकमेकाला कॉन्टॅक्ट करतात? एकामेकाला कॉन्टॅक्ट म्हणजे जुळणंच ना. काय म्हणते? डबल एकदा वाच. Due to the some disturbance, these clouds start contracting. Contracting म्हणजे काय? Contracting म्हणजे काय? जवळ येणे. Because of contraction, their density start increase. म्हणजे त्यांची डेन्सिटी वाढते, टेम्परेचर इन्क्रीज होते. डेन्सिटी म्हणजे घनत्व. डेन्स स्पियर म्हणजे ते कशी गोळा बनवतात, एक ग्रहाची स्थापना करू शकतात ते. कारण की ते गॅसेस असतात. ग्रह नाही होत. ते गॅसेस आहे ना आई वा. मग गॅसेस हे स्टार बनवू शकतात. गॅसेस स्टार बनवू शकतात, स्टार नाही बनवू शकतात. ग्रह बनण्याची प्रोसेस काय आहे? प्लॅनेट बनण्याची प्रोसेस काय आहे? क्लाउड आहे, क्लाउड विस्तारित आहे, जवळ आहे आणि एक वस्तुमान आणि डेन्सिटी त्यांच्या आकारमध्ये या, नंतर घट्ट व्हा, नंतर हे करा, सेल्फ ल्युमिनस बना. दॅट इज व्हॉट स्टार. हां, म्हणजे स्टार बनण्याची प्रोसेस आहे ती. ग्रह बनण्याची प्रोसेस काय आहे? ग्रह कसा बनतो? हा ग्रह आहे ना, हा स्टारच्या विखंडनानंतर, म्हणजे स्टार जो असते ना, तो स्टार जर एकदम बल्की असतील, मोठा असेल एखादा स्टार, आणि त्याचं जर एक्सप्लॉजन होत असेल, तर ते एक्सप्लॉजन झाल्यानंतर जे तुकडे तुकडे बाजूला पडतात, ते तुकडे आहेत ना, एकमेकांच्या जवळ जवळ येतात, स्वतःभोवती घुमतात, ते ग्रह बनतात. हळूहळू त्यांना एक शेप भेटते आणि मग ते स्वतःभोवती फिरतात, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने त्या याच्या भोवती फिरतात. आता वन्स द टेम्परेचर सफिशियंटली, म्हणजे एकदा टेम्परेचर बरोबर याच्यात आलं तर स्पियर इन्क्रीज होते. म्हणजे त्याचं स्पिरियरचं म्हणजे असं अशी, तर मग हळूहळू असं व्हायला लागते. स्पेरिकल शेप म्हणजे कसा? स्पिरिकल म्हणजे बॉल एवढा, बॉल सारखा नाही, थोडासा संत्र्यासारखा चपटा, असा स्पिरिकल शेप तयार होऊन जाते त्याचा. म्हणजे असे स्वतःभोवतीच ते फिरतात, म्हणजे असे स्वतःभोवतीच ते असं, म्हणजे त्यातले गॅसेस असे स्वतःभोवती असे गुंडाळल्यासारखे, एखाद्या बंडल सारखे, बंच सारखे. एनर्जी जनरेटेड थ्रू फ्युजन. यांच्यात जे एनर्जी असते ते फ्युजन आणि ॲटॉमिक न्यूक्लियरमुळे. फ्युजन म्हणजे काय? फ्युजन म्हणजे बांधणे, बायनरी फ्युजन. आणि मग हळूहळू ते स्वतः प्रकाशित असतं. आणि स्टारले काय म्हणतात तर ते स्वतःच प्रकाशित होतात, यांना स्टार म्हणतात. हे बी एक स्टार झाले. द सन हे एक स्टार आहे आणि तो बी एनर्जी जनरेट करते बाय फ्युजन ऑफ हायड्रोजन न्यूक्लियर and helium nuclei. This means that the hydrogen at the center of stars acts as a fuel. म्हणजे एक तो फ्यूल आणि एनर्जी, म्हणजे हायड्रोजनचं प्रतीक मग सनमध्ये काय राहिलं तर एक फ्यूल आणि एनर्जी जनरेटेड बाय द जळते आणि दुसरा ज्वलनाला मदत करते. हायड्रोजन हा जळते आणि हेलियम हा जळणाला मदत करते. जनरेटेड बाय द बर्निंग ऑफ फ्यूल. नेक्स्ट. लाईट टेक 1 second टू रीच अर्थ फ्रॉम मून. मून पासून अर्थ पर्यंत यायला 1 second लागते. सन पासून अर्थ वर यायला 8 minutes लागतात आणि 4.2 years लागतात. अल्फा सेंचुरी. अल्फा सेंचुरी काय आहे?
अल्फा सेंचुरी हे एक हे आहे, स्टार आहे. कॉन्स्टिलेशन आहे अल्फा सेंचुरी. हा, पण एक स्टार आहे फ्रॉम द स्टार. अल्फा सेंचुरी स्टार आहे अल्फा सेंचुरी. हम्म. तो जो सनच्या जवळचा आहे, सनच्या जवळचा, त्याच्यापासून म्हणजे दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, दुसऱ्या गॅलेक्सीमध्ये जो स्टार आहे त्याच्यापासून जर आपल्याला लाईट पाहिजे असेल तर ते लाईट इथे यायला म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचायला 4.2 इयर्स लागतात. सोचो कितना दूर होगा. ते भेटली नाही तर नाही भेटले तर काही अपेक्षा नाही आहे आपल्याला त्याच्याकडून, आपल्याला सनचीच अपेक्षा आहे. ओके, when a gas sphere बोलचा contracts प्रश्न. when a gas sphere contracts, its temperature increases. This happens because of transformation of gravitational potential energy into heat energy. हे शिकवलं नव्हतं ना. नाही. काय म्हणते, वेन अ गॅस स्पियर कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे ज्यावेळेस हे गॅस स्पियर कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे हे पूर्णपणे हे होतं. म्हणजे धिस हॅपन्स बिकॉज ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता डेफिनेटली हे जे कॉन्ट्रॅक्ट होऊन राहिले म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय आहे, काहीतरी आकर्षणाची शक्ती आहे, काहीतरी काहीतरी पकडून. हां, तर मग ते काय म्हणते, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इंटू हीट एनर्जी. म्हणजे ते जी ग्रॅव्हिटेशनल एनर्जी म्हणजे जी ओढण्याची एनर्जी आहे, आता इकडून ओढून राहिला पण दुसरीकडे काय तयार करून राहिला, त्याचं एनर्जी ही कॉन्स्टंट नाही राहू शकत, एनर्जी फॉर्ममध्ये चेंज होत राहते. तर मग आता समजा जर एनर्जी इकडून जर तो पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे त्याचं, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल जर तो पुल करून राहिला तर दुसरीकडे त्याचं कन्वर्जन कशात करून राहिला, तो हीट एनर्जीमध्ये करून राहिला. समजलं ना. म्हणजे तो ग्रॅव्हिटेशनल एनर्जीचं कशात रूपांतर करून राहिला, हीट एनर्जीमध्ये रूपांतर करून राहिला. मोर दॅन वन स्टार कॅन बी प्रोड्युस्ड. आता हा जो ह्यूज इंटरस्टेलर क्लाउड आहे म्हणजे जो तयार होणारा क्लाउड आहे, तो फक्त एक जर असेल आणि जर खूप मोठा असेल तर तो असे भरपूर सारे मोर दॅन वन असे स्टार तयार करू शकते. ठीक आहे. मग आता हे स्टारचे आहेत ना, हे स्टार्स म्हणजे एकाच ठिकाणी राहतात आणि ते विखुरत का नाही, म्हणजे असं पूर्ण युनिवर्समध्ये ते स्प्रेड का होत नाही, का गॅलेक्सीज तयार होतात, का असे स्टार्स जवळ तयार होतात, तर त्याचं कारण काय असेल, हळूहळू जर मेन हेड असते की नाही त्याच्यात बी ती पॉवर असते, पण ती पॉवर एक्सपांड होते तर मग ते दुसऱ्यांना बी आपल्या म्हणजे गुलाम ठेवते, तर मग ते जवळ राहतं. हळूहळू एक मेन स्टार असे 3-4 गॅलेक्स्या बनतात. नाही, याचं ॲक्च्युली असं एक्सप्लेनेशन नाही आहे. ते एक्सप्लेनेशन असं आहे किंवा आपण आधीच पाहिलं किंवा हे जे ओढण्याची शक्ती आहे ती कोणती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अजूनही कॉन्टॅक्ट राहत असेल की नाही, त्याचा कॉन्टॅक्ट राहत असेल की नाही, म्हणजे ज्यावेळेस हे स्टार्स बनतात त्यावेळेसही त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स राहतच असेल की नाही, हीट एनर्जीमध्ये कन्वर्जन होऊन राहिलं तर मग त्याचं ते म्हणून ते काय करतात माहिती आहे का, किंवा जिथं ते तयार झालं त्याच्या आसपासच ते कुठेतरी राहतात. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पुल इथे महत्त्वाचं आहे. समजलं तुला. म्हणजे काय होऊन राहिलं की जर ते स्टार्स स्टेबल राहायचे असतील, एका ठिकाणीच राहायचं असेल, सन हा एका ठिकाणीच आहे, सन फिरून राहिला का नाही, म्हणजे ॲक्च्युली तो गॅलेक्सीच्या एका टोकावर आहे, मधात सेंटरमध्ये नाही आहे, एका कुठेतरी एका स्पायरलवर तो बाइंडिंग आहे. पण तोही हळूहळू म्हणजे त्याच्यामध्ये चेंजेस होऊन राहिले, पण एकदम असे म्हणजे काय म्हणतात ना, बडे तौर पे नाही, मोठे तौर पे नाही हो रहे, छोटे छोटे तौर पे हो रहे. मग स्टॅबिलिटी ऑफ स्टार्स. आता हा जो स्टेबल स्टार आहे हा एका ठिकाणी इंटॅक्ट आहे. तो इंटॅक्ट काय आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कशामुळे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता हे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. कशामुळे आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. आता हे बाकीचे जे छोटे छोटे स्टार्स आहेत ते पण त्याच्याशी त्याच फोर्सने बाइंडेड आहे, म्हणून याची स्टेबिलिटी आहे स्टार्सची. समजलं तुला. काय आहे त्याचा मेन आन्सर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना, हा ॲक्टिंग इनवर्ड म्हणजे आतमध्ये ओढण्याची क्रिया करते. म्हणजे म्हणून मग तिथे काय की मेन कुठेतरी एक मेन स्टार असेल जो मोठा असेल आणि तो मोठा स्टार आहे ना दुसऱ्यांना असं ग्रॅव्हिटेशनल पुल करत असेल. समजलं. हा झाला त्याचा मेन अर्थ. नेक्स्ट काय म्हणते, ते हां टग ऑफ वॉरचं एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा टग ऑफ वॉरमध्ये कसं ते दोन्ही पण एका साईडनं ओढण्याचा प्रयत्न करते, तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सच आहे. द स्टार आयदर कॉन्ट्रॅक्ट्स ऑर एक्सपांड्स. एक तर स्टार हा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकते किंवा मग एक्सपांड होऊ शकते. आता हे एक्सपांड कसा होईल, तो एक्सपांड केव्हा होईल, तो ज्यावेळेस तो बर्स्ट होईल त्यावेळेस एक्सपांड होईल. समजलं, बर्स्ट होईल. नाहीतर कॉन्ट्रॅक्ट होत जाते. हा एक्सपांड का बरं होईल, कारण की जास्त गॅसेस त्याच्यामधले आत उरतात ना. आता तो एक मिनिट, हायड्रोजन आणि हेलियम
एक आपण काय सांगितलं होतं की बा ग्रॅव्हिटेशनल एनर्जी काय करून राहिली, पुल करून राहिली आणि हीट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करून राहिली, बरोबर आहे. मग आता ही हीट एनर्जी आहे ना, ते हीट एनर्जी काय कशाचं काम करून राहिली, फ्युएलचं काम करून राहिली, म्हणजे बर्निंग करून राहिली, मग जळून राहिली. मग जर समजा एनर्जी म्हणजे कुठे जरी जर काही जर फ्युएल असेल आणि ते जर जळत असेल तर डेफिनेटली ते संपणार आहे. हां, ज्यावेळेस ते संपेल म्हणजे पूर्ण संपेल, मग त्याच्या जी आजूबाजूला जे जे सपोर्टिंग हिलियम होतं ते पण त्याला बर्निंग करण, मग ते बर्निंग झाल्यानंतर ते संपून जाईल. मग त्याच्यानंतर काय होईल, त्याचं एक्सप्लोजन होऊन जाईल, म्हणजे ते काय होऊन जाईल, मग एक्सपांड होऊन जाईल, म्हणजे त्याचं एक्सप्लोजन होऊन जाईल. आता पाय इव्होल्युशन ऑफ स्टार्स म्हणजे त्याचं उत्क्रांती कशी झाली. इव्होल्युशन म्हणजे काय, उत्क्रांती. Evolution of stars means change in its properties with the time resulting in its passing through different stages. आता काय म्हणते की बा हा जो स्टार आहे, हा स्टार एकदम तयार झाला का एका दिवसात, एका वर्षात नाही, याला बिलियन ऑफ इयर्स लागले. मग त्याच्यामुळे त्याच्या स्टेजेस तयार झाल्या की बा नेमका हा कोणत्या स्टेजेसमधून कसा कसा पुढे पुढे होत गेला. तर त्याच्या डिफरंट स्टेजेस आहेत. सन हॅव नॉट चेंज इन अ पास्ट 4.5 बिलियन इयर्स. आता बाय सन हा तिथेच आहे, इंटॅक्ट आहे, 4.5 बिलियन इयर्स पासून तो तिथेच आहे, म्हणजे तो तसाच आहे. पण त्याच्या आत तर प्रोसेस चालू होऊन राहिला की नाही, आतल्या प्रोसेस चालू आहे. द एनर्जी इज कॉन्स्टंटली डिक्रीजिंग. आता सनमध्ये एनर्जी का बरं डिक्रीज होत असेल बरं, कारण की तो दुसऱ्यांना एनर्जी दिला. नाही असं काही नाही आहे. त्याच्यातलं जे हायड्रोजन आहे ते बर्निंग होऊन राहिलं, समजलं. त्यातलं हायड्रोजन काय होऊन राहिलं, म्हणजे लाकूड जड राहिला. आता मग लाकूड जड राहिला. हां, for their stability and remain intact, that is for maintaining the balance between the gas pressure and the gravitational force, it is necessary that the temperature remains constant. आता टेम्परेचर कॉन्स्टंट रिमेन राहणं हे नाही राहू शकत ना, आपण तर काहीच नाही करू शकत त्याचे. नाही, तो गॅसच हायड्रोजन आणि हिलियम हे जे गॅस आहेत ना, ते अशा फ्युजननं तयार झालेले, म्हणजे फ्युजन म्हणजे काय, बाइंडिंगनं तयार होऊन राहिले. म्हणजे जसे जसे त्यांना गॅसेस भेटून राहिले अजूनपर्यंत सनमध्ये इतकी ताकद आहे की तो अजून काही वर्ष म्हणजे काही बिलियन इयर्सपर्यंत तो असा स्टार स्टेबल राहू शकते. म्हणजे जसं की एखादं लाकूड आहे, ते जोपर्यंत त्याच्यामध्ये आता समजा एक मोठं लाकूड आहे आणि ते जर समजा चुलीत घातलं तर ते कंटिन्युअस जळतच राहते की नाही, जोपर्यंत त्याची ते लाकूड पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत ते कंटिन्युअस जळतच राहते की नाही. तशा टाईपचं झालेलं आहे. म्हणजे सूर्यामध्ये अजूनपर्यंत तशी एनर्जी आहे, भरपूर सारी एनर्जी आहे की जो अजूनपर्यंत ते ज्वलनाला मदत करू शकते आणि भरपूर इयर्सपर्यंत. आधीच तो 4.5 बिलियन इयर्सपासून जळून राहिला, पण त्याच्या नंतरही तो अजून भरपूर वर्ष जळू शकते. दिस जनरेशन ऑफ एनर्जी ऑकर्स बिकॉज ऑफ द बर्निंग ऑफ द फ्युएल ॲट द सेंटर. आता हे सेंटरमध्ये त्याचे बर्निंग होऊन राहिलं. त्याला लाकूड कोण मिळून राहिला, हायड्रोजन आणि हेलियम जो तो तयार झालेला आहे त्याची ती ग्रॅव्हिटेशनल पूल म्हणजे काय, एकत्र बांधून ठेवण्याची शक्ती, आणि ती हीट एनर्जी प्रोव्हाइड करून राहिली, समजलं. हे त्याचं इंधन आहे. आता काय म्हणते, वेन द फ्युएल इन द सेंटर फिनिशेस. आता हे जी एनर्जी जर म्हणजे हे जर फ्युएल देणं जर संपलं तर काय होईल, आपण मारून जाऊ. टेम्परेचर. अरे यार, तू सनच्या बाबतीत बोलून राहिला ना. जर समजा त्या सनला एनर्जी बंद झाली, स्टॉप झाली, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पूल थांबला त्याचा, तर काय होईल, टेम्परेचर कमी होऊन जाईल. टेम्परेचर जर समजा डिक्रीज झालं तर काय होईल, गॅसचं प्रेशर कमी होईल. त्याच्यानंतर काय होईल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काही कामाचा नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स मेंटेन नाही होणार, म्हणजे बॅलन्स नाही राहणार. म्हणजे ते स्टार तिथं राहील का, त्या जागेवर राहील का, नाही, तो इम्बॅलन्स होऊन जाईल. त्याच्यामुळे दुसऱ्या स्थानला बी धक्का. आता बाय समजा आता एखादा स्टार आहे, ओके, त्यातला हायड्रोजन संपलं. मग हायड्रोजन जर संपलं तर तो साहजिकच आहे, जर ग्रॅव्हिटेशनल पूल संपला तर मग त्याचे जे जळणारे सोबतचे आहेत ते त्याला तो काय करेल की बघ त्याचा आधार घेईल, म्हणजे हिलियम सुद्धा जळण्याला मदत करेल. मग करेक्ट. मग त्याच्यामुळे काय होईल, हिलियमचं फ्युजन तयार होऊन जाईल, आणि हिलियमचं फ्युजन तयार केल्यानंतर काय होईल, एनर्जी जनरेशन परत स्टार्ट होऊन जाईल. सूर्यामध्ये तेच होऊन राहिलं सध्या. काय होऊन राहिलं माहिती आहे का, किंवा त्याची जी आउटर लेअर आहे ना, म्हणजे हेलियमची जी लेअर आहे आणि हायड्रोजन आहे, हायड्रोजनचं फ्युजन होऊन राहिलं आणि त्याच्यातून एनर्जी बाहेर पडून राहिली. ती एनर्जी कोण घेऊन राहिलं, हेलियम घेऊन राहिलं. आणि हेलियम जी एनर्जी आहे ती एनर्जी परत त्या
हायड्रोजनच्या म्हणजे याच्यात पंपिंग करून ठेवलं. म्हणजे तिथे ना असं सर्कल तयार होऊन राहिले. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशनचे म्हणजे आतला सोडतो, बाहेरचा कॅच करतो आणि आत ढकलतो. अशा टाईपचं तिथं सरळ सरळ सर्कल्स तयार होऊन राहिले त्या संच कधीच पुरवून. वाढले पाहिजे तिथले हे काय टेम्परेचर तर कधीच कमी होईल नाही तिथलं. तिथलं टेम्परेचर इतक्या सहजासहजी कमी नाही होणार आहे जोपर्यंत त्याच्यामध्ये इंटॅक्ट आहेत. समजा अजूनपर्यंत ते हिलियमचे हायड्रोजन पार्ट जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही, हायड्रोजनची जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंत. आणि हायड्रोजनची पॉवर ही लवकरात लवकर संपणारी नाहीये. हायड्रोजन हा कंटिन्युअस बर्निंग गॅस आहे आणि तो जास्त दिवसपर्यंत हे करणार आहे. म्हणजे हायड्रोजनचं पर्सेंटेज जास्त आहे. हायड्रोजन किती पर्सेंट आहे? 72% आहे. मग साहजिकच आहे आतलं जे इंधन आहे तेच भरपूर आहे ना. आणि जे आतलं इंधन बाहेर एनर्जी रिलीज करून राहिलं ते एनर्जी परत त्याच्यामध्ये हिलियम ढकलायचं काम करून राहिलं. समजलं का? हिलियम तर संपू शकेल ना. हेलियम जोपर्यंत हायड्रोजन संपत नाही तोपर्यंत हेलियमचं काहीच काम नाहीये. हेलियम फक्त आउटर कव्हर आहे. समजलं? त्याच्यानंतर काय म्हणते? हायर द मास ऑफ द स्टार हायर इज द नंबर ऑफ फ्युएल्स युज्ड. आता जितका मोठा मास असेल तितकं फ्युल जास्त असेल. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय म्हणते ते कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन चालू असते त्याचं. कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन म्हणजे एनर्जी बाहेर रिलीज करणे म्हणजे एक्सपांड करणे आणि आत घेणे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करणे. ठीक आहे. अशा प्रकारे याची इव्होल्युशन चालू राहते. आता एंड स्टेजेस ऑफ द स्टार. द हायर ऑफ मास of the star is faster it is rate of evolution as it's the higher the mass of the star faster is its rate of evolution. म्हणजे काय? या जे वस्तुमान आहे त्याचं स्टारचं ते जर हायर असेल तर त्याचा रेट ऑफ इव्होल्युशन पण जास्त असेल. म्हणजे जोरात असेल. म्हणजे विचार कर की एक मोठा स्टार आहे. ओके. त्याच्या मोठ्या स्टारमध्ये जे इव्होल्युशन होऊन राहिलं ते फास्टर असेल. मास मोठा तर इव्होल्युशन बी मोठा. हां. व्हेन द स्टार कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे जेव्हा स्टार कॉन्ट्रॅक्ट होतो त्यावेळेस त्याची डेन्सिटी काय होते? कमी होते. अरे इन्क्रीज होते. कशी इन्क्रीज होईल आता सांग? कॉन्ट्रॅक्ट होते तर मग तो हळूहळू गोळ्यामध्ये त्याच्या अंगातली शक्ती वाढेल की वाढते. करेक्ट. व्हेन द डेन्सिटी बिकम्स व्हेरी हाय सम न्यू टाईप्स ऑफ प्रेशर अँड आर जनरेटेड. आता हे डेन्सिटी ज्यावेळेस पूर्णपणे त्याच्या पीकमध्ये येते म्हणजे पूर्णपणे आता तो घट्ट आहे, आता त्याच्यापेक्षा जास्त घट्ट होऊ नाही शकत, त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होते न्यू टाईप्स ऑफ प्रेशर तयार होतात. न्यू टाईप्स ऑफ प्रेशर. ओके. आता ते प्रेशर काय म्हणते? आता ते प्रेशर डिपेंड आहे का टेम्परेचरवर? आता त्याच्या टेम्परेचरच्या गॅसवर नाही. मग त्यावेळेस ते गॅसचं प्रेशर जे आहे ते गॅसचं प्रेशर तसंच्या तसंच कॉन्स्टंट राहते. म्हणजे जर समजा एनर्जी जनरेशन संपलंय म्हणजे आता समजा हायड्रोजन ते ग्रॅव्हिटेशनल पूल जो आहे तो पूल जर संपलाय, कारण की ग्रॅव्हिटेशनल पूल जोपर्यंत तुमच्याकडे कमतरता आहे तोपर्यंत ग्रॅव्हिटेशनल पूल येईल. एकदा का ग्रॅव्हिटेशनल पूल संपला म्हणजे त्यातले गॅपच जर पूर्णपणे फिल झाले मग काय टेन्शन राहील का त्याला ओढायचं? नाही. मग त्यावेळेस काय होईल की एक नवीन प्रेशर तयार होऊन राहिलं. नवीन प्रेशर काय होऊन राहिलं? कॉन्स्टंट राहून राहिलं. समजलं? द टेम्परेचर ऑफ द गॅस गोज ऑन डिक्रीजिंग. आता टेम्परेचर काय होईल मग हळूहळू कमी होऊन जाईल त्याच्यातलं. मग आता काही म्हणजे हे खूप लेटेस्ट स्टेज आहे, एंड स्टेज ऑफ द स्टार्सची. मग द स्टॅबिलिटी ऑफ द स्टार रिमेन इंटॅक्ट फॉर इव्हर अँड दिस कॅन बी कन्सिडर्ड ॲज द एंड स्टेज ऑफ द स्टार. म्हणजे पहिले गोळा बनायचा मग हळूहळू गोळा फुटण्याची प्रोसेस इतका घट्ट फुटायचं आणि नंतर फुटायचं नाही, अजूनपर्यंत फुटायचं नाही. तो फुटत नाही आहे. एक तर तो काय होईल त्याचा म्हणजे प्रेशर संपून जाईल नंतरचा, म्हणजे स्वतः अंदर वळण्याची शक्ती खतम होऊन जाईल. तर मग हळूहळू फ्युजन. हां. समजा एखादं लाकूड आहे. हां. एक सिंपल लाकूड आहे ते जळून राहिलं, त्यातलं म्हणजे त्यातली ते लाकूड संपला तर ते अशी राख बनते, व्हाईट कलरची राख बनते एकदम पूर्ण जळालेलं असेल तर, आणि ते त्या जागेवर राहते कागदासारखी. हां. ते व्हाईट कलरचा कागद बनते. हे एक प्रकारचं एंड स्टेज झाली त्या स्टारची. अजूनपर्यंत दुसरी स्टेज बाकी आहे. दुसऱ्या याच्यामध्ये काय होते की एखादा दिवा असते ना, तो दिवा असा जळायला तो असा विजत येते. मग ज्यावेळेस तो पूर्णपणे विजायचा असते त्यावेळेस तो एकदम असा सुपर भडकते तो थोडासा. हां. असं जोरात मोठी वात होते त्याची आणि त्याच्यानंतर तो कम्प्लिटली विझून जाते. म्हणजे ही त्याची दुसरी टाईप आहे. म्हणजे
स्टारचं एक तर तो एक व्हाईट ड्रॉप बनून आणि जाते. हळूहळू जायचं आणि झपकन झपाट मारायची आणि झोपून जायचं. हा करेक्ट. तर मग एक तर कसं एखादा स्टार आहे तो व्हाईट ड्रॉप मध्ये असा तयार होऊन जाते किंवा मग तो एकदम